श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना आणि शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा मैत्रेय ऋषींची स्वारी विदुर काकांना सांगतेय की कपिल महामुनींचा अवतार झाला. कर्दम ऋषींची स्वारी आपल्याला संन्यास घ्यायचा आहे, आपल्याला आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं आहे, एवढ्याकरता वनात जायचं आहे. पण आपला पुत्र भगवंताचा अंश अवतार आहे, त्याची आज्ञा घेऊन जाऊ, आपलं मनोगत त्याला सांगू म्हणून कपिल महामुनींजवळ आली. जेव्हा कपिल महामुनींसमोर ते आले त्यावेळेला कपिल महामुनींनी सुद्धा आपल्या अवताराचं कारण आपल्या पित्याला सांगितलं की बाबा, एतन्मे जन्मलोकेस्मिन् मुमुक्षूणां दुराशयात. या लोकामध्ये माझा जन्मच एवढ्याकरता झाला बाबा की लिंग शरीरातून मुक्त होण्याची इच्छा करणाऱ्या मुनींना आत्मदर्शनासाठी उपयुक्त अशा प्रकृती आदी तत्वांचं विवेचन त्यांना करायचं आहे. प्रसंख्यानाय तत्वानां सम्मतायात्मदर्शने. आत्मदर्शनाचा, आत्मज्ञान प्राप्त करण्याचा सूक्ष्म मार्ग बऱ्याच काळापासून लुप्त झालाय, म्हणून याला पुन्हा प्रवर्तित करण्यासाठी माझा जन्म झाला आहे. मी हे शरीर त्याकरता धारण केलं आहे. आता तुम्हाला सांगतो, गच्छ कामं मया पृष्टो मयि संन्यस्तकर्मणा जित्वा सुदुर्जयं मृत्यू ममृतत्वाय मां भज. मी तुम्हाला आज्ञा करतो, तुम्ही इच्छेनुसार जा आणि आपले संपूर्ण कर्म मला अर्पण करा. जिंकण्यासाठी अत्यंत कठीण अशा मृत्यूला जिंकून मोक्षपद प्राप्त करण्यासाठी माझं भजन करा. श्रोते हो, आपण किती भाग्यवान आहोत ना. आपला अशा धर्मामध्ये जन्म झाला आहे की ज्या धर्मामध्ये अनेक पवित्र अशा ग्रंथांची निर्मिती झाली आहे. त्या अनेक ग्रंथांमध्ये अनेक वेळा भगवंतानी स्वतः मी सांगतोय असा उल्लेख केला आहे. भगवद्गीतेत सुद्धा भगवान सांगतायत, अर्जुना मी देव तुला सांगतोय, मी देवदूत नाही, देवाचा प्रेषित नाही, देवाचा अनुयायी नाही, मी स्वतः देव तुला सांगतोय. जिथे भगवंतानी तुमच्या माझ्याकरता स्वतः येऊन हे तत्त्वज्ञान सांगितलं, आपल्या अनेक पिढ्यांनी हे तत्त्वज्ञान जोपासलं, हे तत्त्वज्ञान अंगीकारलं, म्हणून तुमच्या माझ्यापर्यंत अशा प्रकारचं तत्त्वज्ञान ग्रंथरूपाने का होईना पोहोचू शकलं आहे. मंडळी, खरंच आपण भाग्यवान आहोत. पण या भाग्याचा उपयोग करून घ्यायचा असेल तर जे भगवंत सांगतोय त्याची आज्ञा पालन करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. भगवंतानी आज्ञा केली, जा कर्दम मुनी, आपली इच्छा आहे ना, आपण वनामध्ये जा. मैत्रेय ऋषी म्हणाले, विदुर काका, भगवान कपिलांनी याप्रमाणे सांगितल्यावर प्रजापती कर्दम महाराज त्यांना प्रदक्षिणा करून प्रसन्न चित्ताने वनातच निघून गेले. तिथे अहिंसादिक मुनिव्रतांचे पालन करीत ते केवळ श्री भगवंतांना शरण गेले. अग्निहोत्र आणि गृहस्थाश्रमाचा त्याग करून निस्संग भावाने पृथ्वीवर भ्रमण करू लागले. जे कार्यकारणाच्या पलीकडे आहे, सत्वादी गुणांना प्रकाशक असलेले निर्गुण तत्व आहे, अनन्य भक्तीनेच ज्याची प्राप्ती होती, त्या परब्रह्मामध्ये त्यांनी आपलं मन एकाग्र केलं. अहंकार, ममता, सुखदुःखादी द्वंद्वांपासून ते दूर गेले. भेददृष्टीरहित झाले. सर्वांमध्ये आपलाच आत्मा आहे अशी त्यांची दृष्टी समरस झाली. त्यांची बुद्धी अंतर्मुख आणि शांत झाली. त्यावेळी धीरोदात्त कर्दम लाटा नसलेल्या समुद्राप्रमाणे दिसत होते. परमभक्तिभावाने सर्वांतर्यामी सर्वज्ञ भगवान वासुदेवांच्या मध्ये चित्त स्थिर झाल्याने ते साऱ्या बंधनातून मुक्त झाले
बंधनातून मुक्त होण्यासाठी उपाय काय आहे? वासुदेवे भगवती सर्वज्ञे प्रत्यगात्मनी परेण भक्तिभावेन लब्धात्मा मुक्त बंधनः. बंधनमुक्त व्हायचं असेल तर आपल्याला त्या भगवंताचंच भजन करावं लागणार आहे. मंडळी, अनेक संतांनी हे अनुभवलं. किती जणांची आठवण अशा वेळेला येते काय सांगू तुम्हाला. अहो, समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या प्रख्यात विधवा स्त्री शिष्या, अत्यंत जाचक, कठीण, प्रचलित अशा चाली रीतींना बाजूला टाकून बालविधवा 14 वर्षाच्या वेणाला बरोबर घेऊन समर्थांनी वेणाबाईंना वेणा स्वामी या पदापर्यंत नेलं. काय त्यांच्या मनाची अवस्था निर्माण केली की ज्या वेळेला कीर्तन करण्यासाठी वेणाबाईंना उभं केलं. पहिल्या स्त्री कीर्तनकार ज्यांना उभं राहून कीर्तन करण्याचा मान समर्थ रामदास स्वामींनी मिळवून दिला. वेणाबाईंनी आपल्याला आलेली अनुभूती शब्दामध्ये सांगायला सुरुवात केली. माझा राम कसा आहे? बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. माझा राम बंधनातून मुक्त करणार आहे. जी अनुभूती कर्दम ऋषींना आली आहे तोच भगवंत ऐतिहासिक असेल, पौराणिक असेल, कोणत्याही काळामध्ये असू द्या. मंडळी, भगवंताची कृपा तीच आहे. आदरणीय गंधे महाराज फार सांगायचे की त्यावेळेला सूर्याचा प्रकाश वेगळा, आज वेगळा. त्यावेळेचा दिवस 48 तासाचा आणि आताचा 24 तासाचा, असं काहीही नाही आहे. आहे ते सृष्टीचक्र तसंच चाललं आहे. फक्त आपण त्यातलं तत्त्व आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. महाराज फार छान सांगायचे. ते म्हणायचे की कंपनी गाडीचं इंजिन तेच ठेवती, वरचं डिझाईन वेगवेगळं करती. त्याचप्रमाणे आधुनिक काळामध्ये संतांच्या रूपामध्ये हेच ऋषीमुनी अवतरीण झालेत. त्यांची अनुभूती तीच असणार आहे. वेणाबाईंनी जे सोप्या शब्दात सांगितलं, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. बंधनातून मुक्त करणारा माझा राम, सकळ ही ऋषीमुनी भजती जयासी. सगळे ऋषीमुनी ज्याचं भजन करतात, एकच तो सुखधाम माझा, बंध विमोचन राम. भाव भक्तीच्या सुलभ साधनी, त्याला प्राप्त करण्यासाठी कलियुगामध्ये सोपा उपाय काय? भाव आणि भक्ती. पहिल्यांदा त्यांच्यावर श्रद्धा ठेवायचा आणि त्या श्रद्धेने त्यांची सेवा करायची. भाव भक्तीच्या सुलभ साधनी पुरवी सकल ही काम माझा, पुरवी सकल ही काम माझा, बंध विमोचन राम. वीणाबाई म्हणतात, हे प्राप्त करण्यासाठी सहकार्य केलं कोणी? सद्गुरु कृपया ओळखिला जो. सद्गुरूच्या कृपेशिवाय त्याची ओळख नाही. सद्गुरु कृपया ओळखिला जो, कौसल्येचा राम माझा, कौसल्येचा राम माझा, बंध विमोचन राम. म्हणून तर वेणाबाई अगदी निश्चयाने म्हणू शकल्या, शरण ही वेना आत्मा रामा, पावली पूर्ण विराम. पूर्ण विराम जीवनाला मिळाला. ती कृपा कोणाची असेल? सद्गुरूची, प्रभू रामचंद्रांची. तीच अनुभूती पौराणिक काळामध्ये कर्दम ऋषींनी घेतली. संपूर्ण भूतांमध्ये आपला आत्मा असलेल्या श्री भगवंतांना आणि भूतमात्राला आत्मस्वरूप श्रीहरींमध्ये स्थित असलेलं पाहून त्यांना आनंद वाटला. अशा रीतीने इच्छा आणि द्वेष रहित होऊन सर्वत्र समबुद्धी आणि भगवत भक्तीने संपन्न होऊन कर्दम महामुनींची स्वारी भगवंताच्या परमपदाला प्राप्त झाली. कर्दम महाराज की जय. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, मैत्रेय ऋषी विदुर काकांना सांगतायत, काका, ज्या वेळेला पिता वनात निघून गेल्यानंतर भगवान कपिल मातेला आनंद देण्याच्या इच्छेने बिंदुसर तीर्थावर राहू लागले, त्यावेळेला तत्वसमूहाचे पारदर्शी भगवान कपिल एक दिवस स्वस्थपणे आसनावर बसलेले असताना ब्रह्मदेवांच्या वचनाचं स्मरण होऊन देवहूती मातेने आपल्या मुलाला आपलं मनोगत सांगायला सुरुवात केली. देवहूतिरुवाच निर्विण्णानितरां भूमन् सदिन्द्रियतर्षणात् येन संभाव्यमानेन
प्रपन्नांधम तमः प्रभो. हे सर्वव्यापी प्रभो, या इंद्रियांच्या विषय लालसेने मी अत्यंत उद्विग्न झाले आहे आणि त्यांची इच्छा पूर्ण करण्यामुळे मी घोर अंधारात पडले आहे. आता आपल्या कृपेने माझी जन्म परंपरा समाप्त झाली आहे. त्यामुळे या दुस्तर अंधकारातून पार पडण्यासाठी उत्कृष्ट नेत्ररूप असलेले आपण मला प्राप्त झालात. मी भाग्यवान आहे. पण या देह, गृह इत्यादींमध्ये जो मी माझेपणाचा दुराग्रह असतो तोही आपणच निर्माण केलात. म्हणून आता आपण माझा हा मायामोह नाहीसा करा. मैत्रेय म्हणतात, आपलं मनोगत ज्या वेळेला ती सांगायला लागली त्यावेळेला भगवान बघतायत अजून काय काय सांगितलं देवहूतींनी. तंत्वागताहम शरणम शरण्यम. आपण आपल्या भक्तांच्या संसाररूप वृक्षासाठी कुऱ्हाडीप्रमाणे आहात. प्रकृती आणि पुरुष यांचं ज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेने मी शरणागत वत्सल आपणास शरण आलेले आहे. भागवत धर्म जाणणाऱ्यात आपण सर्व श्रेष्ठ आहात. माझी एवढी विनंती मान्य करा. मला ते तत्त्वज्ञान सांगा ज्याने मोक्ष प्राप्त होईल. मैत्रेय ऋषी म्हणतायत, अशा प्रकारे माता देवहूतीने परमपवित्र आणि लोकांना मोक्ष मार्गाबद्दल प्रेम उत्पन्न करणारी आपली इच्छा प्रगट केली. ती ऐकून आत्मज्ञानी सत्पुरुषांचे गंतव्य असणारे श्री कपिल महामुनी तिची मनापासून प्रशंसा करू लागले आणि नंतर मंद हास्याने शोभणाऱ्या मुखाने म्हणाले, काय सांगतायत कपिल महाराज. योग आध्यात्मिक पुंसा मतो निःश्रेयसाय मे अत्यंतोपरतिर्यत्र दुःखस्य च सुखस्य च. आई, सुखदुःखाची सर्वस्वी निवृत्ती करणारा अध्यात्मयोग हाच मनुष्याच्या आत्यंतिक कल्याणाचे प्रमुख साधन आहे असं माझं मत आहे. आई, पूर्वी नारद आदी ऋषींनी ऐकण्याची इच्छा व्यक्त केल्यावर सर्व अंगांनी संपन्न अशा योगाचं मी वर्णन केलं होतं. ते योगाचं वर्णन मी तुला सांगतो. का, या जीवाला बद्ध करण्यास आणि मोक्ष मिळवून देण्यास मन हेच कारण मानलं गेलं आहे. विषयात आसक्त झाल्यास ते बंधनात कारणीभूत ठरतं, तर परमात्म्यात रमल्यास मोक्षाला कारणीभूत ठरतं. म्हणून तर म्हणलंय ना, चेत खल्वस्य बंधाय मुक्तये चात्मनोमतं गुणेषु सक्तं बंधाय रतं वा पुंसी मुक्तये. म्हणून शास्त्रकार म्हटलेत ना मंडळी आपल्याला, हे मन चंचल मोठे मोठे न लगे याचा अंतचे कोठे. हेच मन मनैव मनुष्यानां कारणं बंधमोक्षयो. बंधनामध्ये अडकवण्यासाठी आणि मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी कोण सगळ्यात पहिल्यांदा कारणीभूत असेल तर मन आहे. ज्यावेळी हे मन मी आणि माझं या अभिमानाने उत्पन्न होणाऱ्या काम, लोभ इत्यादी विकारांपासून मुक्त होऊन शुद्ध होतं, त्यावेळेला ते सुखदुःखांपासून वेगळं होऊन सम अवस्थेला प्राप्त होतं. आई, तदा पुरुष आत्मानं केवलं प्रकृते परम निरंतरम स्वयं ज्योती अरणीमानमखंडितम. ज्यावेळेला जीव आपल्या ज्ञान, वैराग्य आणि भक्तीने युक्त अशा हृदयाने आत्मा प्रकृतीच्या पलीकडील अद्वितीय, भेदरहित, संशय प्रकाश, सूक्ष्म, अखंड आणि सुखदुःखारहित असून प्रकृती शक्तिहीन आहे असा अनुभव करतो, त्यावेळेला तो भगवत प्राप्तीकरता योग्य अशा उपयुक्त भावनेने तयार होतो. आई, तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगू का. न युज्यमानया भक्त्या भगवत्यखिलात्मनि सदृशोस्ति शिवः पंथा योगिनां ब्रह्मसिद्धये. आई, अगं योग्यांना भगवत प्राप्तीसाठी सर्वात्मा श्रीहरीच्या भक्तीसारखा दुसरा कोणताच कल्याणकारी मार्ग नाही. आई, म्हणून जीवनामध्ये भगवंताची भक्ती ही फार महत्त्वाची आहे. हे साध्वी, अशा रीतीने सर्व संग परित्याग केलेले महापुरुषच साधू समजावं.
तू त्यांच्याच सहवासाची इच्छा धरावीस, कारण आसक्तीमुळे निर्माण होणाऱ्या दोषांचे ते निराकरण करू शकतात. जे लोक सहनशील आहे, दयाळू आहे, सर्व प्राण्यांचे निष्काम हेतूने कल्याण व्हावं अशी इच्छा करतात, कुणाशीही शत्रुत्वाची भावना ठेवत नाही, शांत सरळ स्वभावाचे आणि सत्पुरुषांचा सन्मान करणारे असतात, जे माझ्यावर अनन्य भावाने दृढ प्रेम करतात, माझ्यासाठी सकाम कर्मांचा त्याग करून निष्काम भक्तीने आपापलं कर्म करतात आणि हे कर्म करत असताना माझ्या पराक्रमाचं यथार्थ ज्ञान करून देणाऱ्या, तसेच मनाला आणि कानांना प्रिय असणाऱ्या माझ्या गुणकथा वर्णन करतात. अशा कथांचं सेवन केल्यानेच मोक्ष मार्गामध्ये श्रद्धा, प्रेम आणि भक्ती विकसित होत असते. म्हणून आई, माझी अशी इच्छा आहे की संतांच्या सहवासामध्ये आणि भगवत भक्तीमध्येच आपल्या जीवनाचं कल्याण आहे. शुकाचार्य म्हणतात, राजा, कल्याणाचे असे अनेक मार्ग कपिल मुनींनी आपल्या आई देवहूतीच्या निमित्ताने तुम्हाला मला सांगितले. ते काय, उद्याच्या भागात श्रवण करण्याचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर समर्थ.